सो क्यू ऑटोमेशनचं एक्झिक्युशन प्रोसेस कशी असेल ते मी तुम्हाला सांगते. सो आपल्या प्रोजेक्टमध्ये क्यू ऑटोमेशन एक नावाचा एक फोल्डर आहे. सो तो फोल्डर इथे दाखवते. माझ्याकडे आपला फ्रंट एंडचा कोड आहे रिॲक्टचा. त्याच्या आतमध्ये क्यू ऑटोमेशन नावाचा एक फोल्डर आहे. सो या फोल्डरमध्ये गेल्यानंतर आपल्याला एक प्रॉम्प्ट इनसाइड क्यू ऑटोमेशन फोल्डर नेव्हिगेट टू. सो मी हे फक्त केले की त्या फोल्डरमध्ये कसं जायचं हे आहे. त्याच्यानंतर जेव्हा फर्स्ट टाइम तुम्ही क्यू ऑटोमेशन स्टार्ट करणार आहे तर तुम्हाला ही npx playwright इन्स्टॉल ही एक कमांड रन करावी लागणार आहे, ज्याच्या थ्रू आपल्याला प्लेराईटचे जे काही इन्स्टॉलेशन आहे ते इन्स्टॉलेशन आपल्याला मिळतात. सो ते एकदा दाखवते फक्त कसं करायचं. क्यू ऑटोमेशन मध्ये गेल्यानंतर इथे cmd करून इथे ती कमांड टाकली की ती रन होते. ही जी कमांड आहे एवढीच npx इन्स्टॉल. आता डेव्हलपरला माहित असेल आपण जेव्हा पण नवीन प्रोजेक्ट घेतो तर आपण तिथे npmi करतो. सो इथे प्लेराईटचं इन्स्टॉलेशनसाठी npx प्लेराईट इन्स्टॉल करायचं आहे आपल्याला. हे एंटर केल्यानंतर त्याच्या ज्या काही लायब्ररीज आहेत त्या लायब्ररीज तुम्हाला तिथे मिळून जातील. त्याच्यानंतर हां. असं आहे की आपल्याकडे मल्टिपल एन्व्हायर्नमेंट आहेत. कोणी पण कोणत्या पण एन्व्हायर्नमेंटवरती चेंज करू शकतं. त्याला कुठे जायचे तिथं पण तो जाऊ शकतो. अशी एवढी जे हँडलिंग आहे ना ते हँडलिंग आपण ह्याच्यामध्ये केलं. सो त्याच्यासाठी आपल्याला डॉट एन्व्हायर्नमेंटची फाईल लागते. सो जेव्हा कोड पुश करतो तेव्हा आपण ही डॉट एन्व्हायर्नमेंटची फाईल जात नाही चेक इन मधून. सो तुम्हाला ही मॅन्युअली ॲड करावी लागेल आणि ती ही आहे फाईल. सो तुम्ही इथे कोडमध्ये गेलात क्यू ऑटोमेशन राईट क्लिक न्यू फाईल आणि डॉट एन्व्हायर्नमेंट म्हणून तुम्हाला फाईल क्रिएट करायची आहे, जशी माझी इथे आहे ही डॉट एन्व्हायर्नमेंट म्हणून. सो ह्याच्यामध्ये काय टाकायचं आहे ते मी इथे टाकलंय इथे. सो तुम्ही आहे ती तुमच्या लोकली जर कनेक्ट करायचं असेल तर तुम्ही इथे लोकलची URL टाकू शकता. आता मी इथे स्कूलचं नेम टाकलं होतं कारण त्याला स्कूलचं नेम मिळायला पाहिजे. सो स्कूलचं नेम तिथे मी टाकलेलं आहे. त्याच्यानंतर युजरचं जे आपलं लॉग इन क्रेडेन्शियल आहेत ते मी टाकलेत. ब्राउझर तुम्हाला चेंज करायचं असेल तर तुम्ही ब्राउझर पण चेंज करू शकता. सो ही एन्व्हायर्नमेंट डॉट एन्व्हायर्नमेंटची फाईल ती तुम्हाला तिथे ॲड करावी लागेल, पण ही मॅन्युअल स्टेप आहे. सो जेव्हा आता 5 स्टेप आहे की रन ऑटोमेशन स्क्रिप्ट. आता जेव्हा स्क्रिप्ट तुमची डेव्हलपमेंट कंप्लीट होते सो त्याच्यानंतर एक स्क्रिप्ट जनरेट होते. मॉड्यूल्समध्ये माझी ही एक्झाम नेम कॉन्फिगर नावाची एक स्क्रिप्ट जनरेट झाली, ज्याच्यामध्ये त्या टेस्ट असतात. ह्या ह्या टेस्ट असतात की ओपन कधी होणार आहे, स्क्रीनवरती काय दिसणार आहे, म्हणजे हे आपल्या कोडमधूनच जनरेट होतं. सो हे त्या फाईलमध्ये आहे. सो ही एक फाईल आहे. ती फाईल जनरेट झाल्यानंतर आपल्याला npx playwright टेस्ट एक्झाम नेम कॉन्फिगरेशन. आता जेव्हा पण तुम्ही हा प्रॉम्प्ट रन करता सॉरी हां, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ती जी कमांड आहे ती कमांड मिळून जाते कर्सरकडून. सो त्याच्यामध्ये एवढं हे नाहीये की असं होतं माझं पण झालं होतं की आता ही स्क्रिप्ट तर तयार झाली, पण मी आता रन कशाने करू? पण मी फक्त एकदा जाऊन वरती असं जाऊन चेक केलं तर तिथे ती कमांड आली होती. तर ती कमांड फक्त आपल्याला तिथे टाकून ते रन करायचंय. ते एकदा का रन झाली, रन झाल्यानंतर आपल्याला एक रिपोर्ट मिळतो. हा जो रिपोर्ट आहे सॉरी हां, जनरेट झाल्यानंतर आपल्याला एक असा मेसेज येतो. आता माझं हे झालंय इथपर्यंत. त्याने केलंय पूर्ण कंप्लीट. सो मी त्याला काय टाकते हां, त्याने जे आहे ते त्याने लाईट वेट एक फाईल त्याची क्रिएट केली आहे, जो की हा फॉर्मॅट आहे. हा फॉर्मॅट क्रिएट केलाय त्याने, पण तो आपल्याला मिळत नाही लगेच. म्हणजे आपल्याला तसं जसं पाहिजे तसं मिळत नाही. सो त्याच्यासाठी एक स्टार्ट रिपोर्ट इंडेक्स HTML आहे ना, ही फाईल ही जर कमांड तुम्ही टाकली, तर तो तुम्हाला तुमच्या ब्राउझरला इथे तो ओपन करून दाखवतो, की ही ती फाईल आहे ज्याच्यामध्ये त्या आपल्या टेस्ट केसेस पास फेल मार्कचा रिपोर्ट आहे, तो रिपोर्ट ओपन झाला. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, ती आपल्या टेस्टरला स्क्रीन अवेलेबल करून द्यायची. सो मग मी काय केलं, इथे क्यू ऑटोमेशनच्या फोल्डरमध्ये गेले, रिपोर्ट्समध्ये गेले आणि हा पहिलाच इंडेक्सचा रिपोर्ट आहे, तो रिपोर्ट मी इथे टाकला. होम ड्राईव्हला. इथे मी एक 2 फाईल क्रिएट केल्यात, एक सिस्टम टेस्टिंग आणि एक स्मोक टेस्टिंग म्हणून.
सो इथे मी तो रिपोर्ट टाकला. तुम्ही पहिला आहे ते सिस्टम टेस्टिंगमध्ये टाका आणि दुसरा जेव्हा पूर्ण डिफेक्ट फिक्सिंग क्लोज होईल आणि टेस्टर ती स्क्रीन स्मोकला घेणार असेल, तेव्हा त्याची जी रिपोर्ट आहे ती रिपोर्ट तुम्ही इथे टाका. टेस्टरसाठी काम आहे की ही रिपोर्ट आहे ती रिपोर्ट ओपन करायची. हां, आता ही रिपोर्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे डाउनलोडचा ऑप्शन मिळतो. सो तुम्ही जर डाउनलोड केली तर तुमच्या डाउनलोडमध्ये ती फाईल येऊन जाईल. इथे एक्झाम रिपोर्ट नावाची माझी फाईल आलेली आहे. मग तुम्ही ही ChatGPTला देऊन मी ChatGPTचा पण प्रॉम्प्ट तिथे टाकलेला आहे. हां, हा प्रॉम्प्ट आणि ह्या 2 फाईल तुम्ही दिल्या तर मग तो तुम्हाला रिपोर्ट देईल टेस्टरसाठी. सो ही ती स्टेप आहे. त्याच्यानंतर सेव्ह द रिपोर्ट. आता रिपोर्टचं जे आहे ते index.html आहे असं असं येतं. जेव्हा पण आता आपण इथून तर हे इथे गेले मी प्रोजेक्ट कोड, क्यू ऑटोमेशन आणि ह्या रिपोर्ट्समध्ये गेले. तर आता इंडेक्स म्हणून येतं. जेव्हा पण मी आता ही ड्रॅग ड्रॉप करते ड्राईव्हमध्ये, तर ते ड्राईव्हमध्ये index.html येतं. पण आता आपल्या सगळ्यांच्या भरपूर स्क्रीन आहेत, तर टेस्टर तर कसे अवेलेबल म्हणजे त्यांना कसं समजणार? सो एक नेमिंग कन्व्हेन्शन ठरवलंय. सो त्याप्रमाणे टाकायचं. स्क्रीनचं नाव टाकायचं आणि त्याच्यापुढे रिपोर्ट टाकायचं. .html टाकणं मॅन्डेटरी आहे, कारण ते त्याचं एक्सटेन्शन आहे. सो त्याप्रमाणे आपले स्क्रीनचं नाव टाकायचं. सो एक्झाम्पल एक्झाम रिपोर्ट डॉट HTML, स्टुडंट रजिस्ट्रेशन रिपोर्ट डॉट HTML. सो ह्या प्रोसेस आहेत आपल्या, की कसं फॉलो करायचं ते. अ, ह्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? हॅलो. हां, बोल. हा, तू सांगितलं ना की आपली डेव्हलपमेंट कम्प्लीट झाली की एक फाईल जनरेट होणार. तर ती हां, फाईल कशी काय जनरेट होणार, म्हणजे त्यासाठी काय प्रॉम्प्ट मध्ये वगैरे चेंज हां. केलंय का? येस, हां. प्रॉम्प्टमध्ये ट्विक नाही केलंय मी जास्त करून. पहिलं तर एक नवीन प्रॉम्प्ट जनरेट केलाय जो स्क्रिप्टसाठी असेल तो. हे बघ, जनरेट प्लेराइट्स स्क्रिप्ट आणि त्याच्या आधी एक तुम्हाला करायचं आहे. हा जो आहे तो ही फाईल जनरेट करायला मिळेल तुम्हाला. ही हम्म. वाली आणि ह्याच्यामध्ये तो तुम्हाला आहे ना क्वेश्चन विचारतो. सो तुम्हाला असं नाही की आपले प्रॉम्प्ट आहेत तसे नाही जाणार हा. हा तुम्हाला क्वेश्चन विचारतो की नेव्हिगेशन थ्रू जायचंय तुला की डायरेक्ट ॲक्सेस थ्रू जायचंय. हे सगळं क्वेश्चन आपल्याला त्याला आन्सर द्यावे लागतात त्याचे. सो ते तुम्हाला प्रॉम्प्टमध्ये द्यावे लागतील. प्लस जेव्हा तुमचा डेव्हलपमेंट करताना तुम्ही तर हा प्रॉम्प्ट आहे ना, ही फाईल तुम्हाला अटॅच करायची आहे. जसं तुम्ही युजर स्टोरी अटॅच करता ना, तसं तुम्हाला हा फेज 4 म्हणून करायचा आहे. आता ह्या प्रॉम्प्टमध्ये काय आहे, ह्या प्रॉम्प्टमध्ये आपल्या ज्या पहिल्या स्क्रीन डेव्हलप झाल्यात ना, त्याच्यामध्ये क्यूओ ऑटोमेशन करणारा कोडच त्याच्यामध्ये जनरेट नाही झाला. सो त्याच्यामुळे आपलं क्यूओ ऑटोमेशन कधीच सक्सेसफुल होतच नव्हतं. पुढे सुद्धा जात नव्हतं. मी लॉगिनचं पण एक स्क्रीन क्रिएट करून ठेवली आहे. सो त्याच्यामध्ये मी त्याला थोडंसं नॉलेज दिल्यानंतर ते जनरेट झालेलं होतं. सो आपल्याला इथून पुढेच्या ज्या फाईल्स जाणार आहेत ना, त्या फाईल्स आपल्याला क्यूए ऑटोमेशन रिलेटेड म्हणजे तसा कोड त्यांनी राईट केला पाहिजे. सो त्याच्यासाठी ही फाईल आहे. ही तुम्हाला मेन प्रॉम्प्टमध्ये फक्त अटॅच करून द्यायची ही तुम्हाला इथे मिळून जाईल. आणि तू सांगितलं की ह्याच्यानंतर ना एक कमांड टाकायची, म्हणजे कोणती कमांड टाकायची काय? ते जनरेट झाल्यानंतर ही कमांड टाकायची. क्यूए ऑटोमेशनच्या आतमध्ये जाऊन टाकायची हां. CMD आपण हे करायची. आता ही ही एवढी तर सेम असते. आता हे फक्त काय येतं एक्झाम नेम कॉन्फिगरेशन हे आपल्या स्क्रीनचं नाव येतं. जे क्रिएट झाले ना त्याचं. हे बघ हम्म. एक्झाम नेम कॉन्फिगरेशन आणि ह्याचं ह्याचं जे नाव आहे ना ते येतं तिथे. हा, आणि ही फाईल आपण म्हणजे ही फाईल आपण म्हणजे जनरेट करायला जेव्हा आपली डेव्हलपमेंट कम्प्लीट होईल तेव्हा तो प्रॉम्प्ट टाकायचा ना? हो, हो. हा प्रॉम्प्ट टाकायचा जेव्हा आपली डेव्हलपमेंट कंप्लीट होईल तेव्हा. हा वाला. हा हम्म. पहिला. आणि ते तू अजून एक सांगितलं ती फेज हां, 4. फेज 4. ते ते डेव्हलप त्याच्यासाठी करताना. जेव्हा डेव्हलप करतो तेव्हा टाकायचं. हां, येस. जेव्हा डेव्हलप करतो तेव्हा टाकायचा. म्हणजे आपला कोड आहे तसा जनरेट होईल. सो ठीक आहे. त्याच्यासाठी टाकायचं ते. हा. हां, अजून काही डाऊट आहेत का ह्याच्यामध्ये? आणि हे आता जे सांगितलंस ना ते फक्त सिम्पल स्क्रीन साठी सध्या यूज करायचं आहे ना, कॉम्प्लेक्स साठी नाही ना? नाही, तू कॉम्प्लेक्ससाठी पण करू शकतेस.
त्याच्यामध्ये तसं काही नाहीये की कॉम्प्लेक्स आहे. मी फक्त म्हणाले की एन्व्हायर्नमेंट वाईज ज्या स्क्रीन आहेत ना त्याच्यासाठी मी आता त्याच्यामध्ये काही चेंज नाही केलं. कॉम्प्लेक्स साठी पण तू करू शकतेस. आता समजा एखादी स्क्रीन आहे. कॉम्प्लेक्स मध्ये कसं होतंय की आपण एक फिक्स करायला गेलं की एखाद्या वेळेस आता सगळ्यांना म्हणजे बऱ्यापैकी सारखा नाही पण होतोय असा इश्यू की हां. एक फिक्स करायला गेलं की दुसरा रिओपन होतोय. मग तसं जर करायला गेलं का नाही तर मग भरपूर वेळा मग ते पास फेल पास फेल असं येत जाणार. एखादं फिक्स केलं दुसरं रिओपन झालं परत ते केलं तर तिसरं रिओपन झालं असं होतं ना. ते आणि हां, बोल, बोल. आणि असं पण असू शकतं ना की जे टेस्ट केसेस मध्ये पण नाही सिनारिओ आणि हं, हं. जो आपली जनरेट करून दिलाय रिपोर्ट त्याच्यात पण नाही. तो क्यूए न त्याचा त्याचा म्हणजे होतं की असा एक सिनारिओ जो जनरेट करून क्यूए सांगतो की हा असं असं केलं की हा डिफेक्ट येतोय म्हणून. हां, हां. तर तेव्हा पण ते रिपोर्ट म्हणजे ते प्ले राईट आहे ते रन करायची का कमांड ते. हां, हां. तेव्हा पण करायचं. कारण स्मोकसाठी तुला हीच फायनल स्क्रिप्ट द्यायची त्यांना, टेस्टरला. हम्म. म्हणजे टेस्टरने जे आहे ना, ती सांगितलं, की असा इश्यू मी युजर स्टोरीमध्ये पण राईट नाही केला. मी टेस्ट केसेसमध्ये पण राईट नाही केला हा सिनारिओ, पण हा सिनारिओ आहे. सो मी हा डिफेक्ट म्हणून टाकतो. तर तू आता कोडमध्ये तो ॲड कर. तुम्ही जसं मॅन्युअली नाही, तुम्ही जसं ॲड करता ना, तसं फिक्स कराल ते. ते फिक्स केल्यानंतर पण तुम्ही परत एकदा ती स्क्रिप्ट आहे ती जनरेट करायला पाहिजे. सो म्हणजे त्याच्यात तो सिनारिओ आहे ना, तो सिनारिओ त्याच्यामध्ये येईल. ठीक आहे. हॅलो, हां. सॉरी फॉर इंटरप्ट. अंजली, जे आपण आता प्रोसेस करतोय ना, जे नंबर आता सांगते ते एक्झिक्यूट करूया. आणि ऑटोमेशन मध्ये सगळ्याच टेस्ट केसेस ऑटोमेट होतील असं नसतं. जेवढ्या होत असतील तेवढ्या करायच्या. आणि त्याच्यानंतर जो मॅन्युअल टेस्ट केसेस असतात जे की ऑटोमेट होत नाही तर ते एक्झिक्यूट करायचे. सो त्या ज्या आहेत जे की सिनारिओ वेगवेगळे येणार आहे. जसा प्रोजेक्ट असेल तसे वेगवेगळे सिनारिओ येणार आहेत. तर आपल्यामध्ये जे जे वेगवेगळे सिनारिओ असतील ते नम्रता मगाशी म्हणली तशी ते पास ऑन तिला करायला पाहिजे. आणि त्यानंतर ते प्रॉम्प्ट मध्ये तरी चेंज करल अथवा ते स्क्रिप्ट वगैरे त्याच्यामध्ये तरी करल. सो हम्म. तेच की एक्झिक्यूट होऊ देत, मग त्याच्यानंतर आपण करू इम्प्लिमेंट बाकीचे जे आहेत ते सगळे हम्म. सिनारिओ. ओके. हो. अह, चालेल. अजून काही इश्यू आहेत का? ह्याच्यामध्ये युजर रोलचं पण एक आहे, की म्हणजे कधी-कधी असं होतं, की ॲडमिनला काही बटन्स दिसतात आणि टीचरला काही बटन्स हाईड असतात. अ, तर ते ते हं. मॅम कोडमध्ये हँडल केलं गेलं असेल ना? हां, पण ते म्हणजे जसं आता एक एन्व्हायर्नमेंटला आलं, टेस्ट डेव्हलपरनी टीचरला चेक केलं फक्त. म्हणजे हं, असं हं. पण होतं, की ते फक्त एक एन्व्हायर्नमेंटला जास्त तर आता टीचर नाही तर ॲडमिन एक कोणतं पण युजर रोल घेतात. तर त्याच्यामध्ये पण काही कॉन्फ्लिक्ट येऊ शकतात का? हां, थोडेसे तर येऊ शकतात आता. कारण असं होऊ शकतं ना, की जो डेव्हलपर आहे त्या डेव्हलपरनी टेस्टर नाही, टीचरला रन केली म्हणजे हां, टेस्टिंग केली आणि बरोबर. जे टेस्टर आहे त्याने ॲडमिनच्या ह्याला टेस्टिंग केली. तर तो हं, तसा सिनारिओ येऊ शकतो. पण मग हं. असा एखादा सिनारिओ असेल तर म्हणजे डेव्हलपरनीच एका ॲडमिनला पण चेक करायचं आणि एका टीचरला हां, सुद्धा तर ते चेक ते करायचा. ते हां, ते एक म्हणजे प्रोसेसमध्येच आणा, की ते दोन्ही युजर रोलला चेक करा. टीचरला पण आणि ॲडमिनला पण. ओके, ठीक तर आहे. तिथे डिफेक्ट्स कमी होणार. हां, हां. चालेल. इफ ऑटोमेशन टेस्ट फेल्स डेव्हलपर. आणि ज्या एन्व्हायर्नमेंटला डेव्हलपर हे स्क्रिप्ट रन करणार आहे, हं. टेस्टिंग करणार आहे, त्याच एन्व्हायर्नमेंटला टेस्टरनी करायचं नाही, की नाही, नाही. दुसऱ्या? दुसरं दुसऱ्या. एन्व्हायर्नमेंट. ओके, हं, ठीक. हं. तर दुसऱ्या एन्व्हायरमेंटचं लॉजिक नाही कळलं मला नंतर. काय म्हणाला सर? दुसऱ्या एन्व्हायरमेंटला का करायचं हे तर लॉजिक नाही कळलं मला. सेम पण करू शकतात, पण 2 एन्व्हायर्नमेंट आहे ते 2 एन्व्हायर्नमेंट
एका बरोबर क्लोज होतील ना, सो म्हणून मी म्हणाले की 2 एन्व्हायरमेंटला. नाही, आता जी मॅन्युअल टेस्टिंग करायची आहे ती कुठल्या एन्व्हायरमेंटला होईल? ती आता टेस्टर तुम्ही सांगा जास्त कोणती यूज करता तुम्ही. हा, नाही म्हणजे माझं म्हणणं आहे की आपण इनिशियल स्टेजला आहोत ना, आपण हा, वेगळ्या याला नाही करायला पाहिजे. ओके. स्टेप वाईज जाऊ आपण, कारण अल्टिमेट रिझल्ट हाच आहे की टेस्टरला टेस्ट करायची गरज नाही लागली. हा, ठीक हा आहे. त्याचा एंड रिझल्ट आहे, पण तो 1 महिन्याने असेल, 2 महिने असेल, की तो कधीच नसेल हे आपल्याला माहित नाही. ओके, पण स्टार्ट करताना प्रयोग नकोय, स्टार्ट करताना सेम एन्व्हायरमेंट असायला पाहिजे. हा, ठीक आहे. मग हम्म. दोघं पण पीपीएस एन्व्हायरमेंटला करू शकता. म्हणजे तुमच्या ह्याने ठरवा कुठलं एन्व्हायरमेंट करायचं ते, मी नाही इंटरफेअर करत. नाही नाही, इंटरफेअर म्हणजे डेव्हलपरला टेस्टरने सांगायला पाहिजे कुठल्या एन्व्हायरमेंटला हा, करायला पाहिजे. कुठल्या एन्व्हायरमेंटला कर, कारण ते टेस्टरला माहिती असतं ना की ह्या एन्व्हायरमेंटला प्रॉपर चालतंय, त्या एन्व्हायरमेंटला प्रॉपर चालतंय, तर मग त्याने ते केलं पाहिजे. ते त्यांचं मधलं करेक्ट. कोऑर्डिनेशन असायला हवं. सो डेव्हलपर, आता ही प्रोसेस कधी येणार आहे ऑटोमेशनची? जेव्हा डेव्हलपमेंट कम्प्लीट होईल तेव्हा. तेव्हा हो. तोपर्यंत टेस्ट स्क्रिप्ट रन नाही होणार, बरोबर? हो, हो. मग आता डेव्हलपमेंट कम्प्लीट कधी होते? जेव्हा क्यूए सॉरी कोड रिव्ह्यू कम्प्लीट होतो आणि टेस्टिंग कम्प्लीट होते, बरोबर? होते. हा, युनिट टेस्टिंग क्लोज होते. राईट. त्याच्यानंतर डेव्हलपरनी टेस्टरकडनं इनपुट घ्यायला पाहिजे की मी कुठल्या एन्व्हायरमेंटला तुला रन करून देऊ. हा, ओके, येस. हा, आणि मग त्याच एन्व्हायरमेंटला ती स्क्रिप्ट रन होऊन रन व्हायला मग टेस्टरला व्हेरीफाय करायला मिळाले पाहिजे. राईट. हा, येस, येस. ओके, दुसरं एन्व्हायरमेंट आत्ता स्टार्ट नका करू, कारण त्याची व्हॅलिडिटी आपल्याला चेक करायची आहे. जे आता आपण हो, हो. टेस्ट रन करतोय त्याच्यात किती गॅप्स येतात हे सगळं आपल्याला चेक करायचं आहे. सो आत्ताच्या चेक मोमेंटला करायचं. आपण हो. सेम एन्व्हायरमेंटच ठेवायला पाहिजे. ओके. ठीक आहे. सो जेव्हा पण डेव्हलपर आहेत ते क्यूएला यूआय दाखवतात ना, तर तेव्हा कोऑर्डिनेशनमध्ये तुमच्या त्या डिस्कशनमध्ये तुम्ही एक एन्व्हायरमेंट ठरवा आणि दोघं एका एन्व्हायरमेंटवरती टेस्टिंग करा. डेव्हलपर जे आहेत ते ऑटोमेशन थ्रू करतील आणि टेस्टर जे आहेत ते मॅन्युअल करतील. हॅलो, नंबर आता हां सर. ते डॉट एन्व्हायरमेंटची जी फाईल आहे ना, ज्याच्यामध्ये तो क्रेडेन्शियल आणि साईटचा ऍक्सेस दिलाय, हो, हो. त्यात हेडलेस पण तो केले फॉल्स आणि ब्राउझर पण तो सेट केला. हां, तर येस. जे की चेंज करू शकतो. प्लेवराईट, हा, जे की प्लेवराईट मल्टिपल एन्व्हायरमेंट रन करू शकतो आणि करू मल्टिपल शकतो. ब्राउझर. सो तसं काही करता येईल का डेव्हलपरला? म्हणजे इनिशियली ते अ, जसं की 2 ब्राउझर वरती त्यांनी 2 एन्व्हायरमेंट जरी लावले हेडलेसला, तरी पण ते रन करून देऊ शकतो रिपोर्ट. ओके, म्हणजे ब्राउझर पण 2, म्हणजे त्याने क्रोम पण केलं पाहिजे आणि फायरफॉक्स पण केलं पाहिजे असं हा, का? ते हो देतं एकाच, त्याला फक्त द्यायला लागतं स्क्रिप्ट मध्ये सर. सो तो 3 एन्व्हायरमेंट पण कव्हर करल आणि हां. 3 ब्राउझर पण कव्हर करेल. त्याच्यामध्ये काय नाही इश्यू. मग टेस्टर त्याच्या ह्याच्यानुसार तो एन्व्हायरमेंट कोणत्या पण एन्व्हायरमेंटला केलं तरी चालेल, तसं नाही. हां, तरी चालेल. एक्झामच्या स्क्रीनसाठी मी हा सिनारिओ सर एकदा रन करून बघते. इथे ब्राउझरमध्ये मी आणखीन 2 टाकते किंवा ChatGPT कडून आणखीन इन्फॉर्मेशन घेऊन मी ते आणखीन 2 ब्राउझर कसे ॲड करता येतील ते चेक करते आणि मग ग्रुपवरती तुम्हाला इन्फॉर्म करते की डेव्हलपर जो आहे तो एका टायमिंगला 3 किंवा 2 ब्राउझरवरती टेस्टिंग करू शकतो की नाही ते. हॅलो? हॅलो. आवाज आला ना माझा? हा, आला. येस. हां. आणि अजून एक माझा एक क्वेश्चन होता. हां. अं, जसं की हे काय म्हणतात त्याला, कॉन्फिगरेशन मधून आपण जे यूज करतो, म्हणजे कॉन्फिगर करून, जे समजा एखाद्या स्क्रीनला ऍक्सेस देऊन जर ती स्क्रीन अवेलेबल करून आपण टेस्ट करतो, बरोबर? असं आपलं हां, हां, हां. तसं काही स्ट्रक्चर आहे का डायरेक्ट स्क्रीनवरती आहे? हे पण विचारायचं होतं. डायरेक्ट स्क्रीनवरती आहे. मग आपल्याला ही जी फाईल जनरेट होती ना, अ, ही, त्याच्यामध्ये आपल्याला ते सिनारिओ ॲड करावे लागतील की ह्या स्क्रीनवरून जाऊन हे ॲड कर, मग त्याच्यानंतर ते कर. असं असं करावं लागेल ते. बट हा, आता आपण ते सिंपल स्टेजलाच ठेवूयात. आपण ते कॉन्फिगरेशनचं सिंगल थोडं स्क्रीन, हा, सिंगल हां, स्क्रीन सिंगल स्क्रीन. डायरेक्ट येस. स्क्रीन. ठीक हां. आहे. म्हणजे म्हणजे जे की यूज करतात ना, जे काय फ्रेमवर्क होते ते पेज ऑब्जेक्ट मॉडेल, तसं नाही आहे ना काही की त्याला ऍक्सेस थ्रू म्हणजे सगळ्या
कॉन्फिगरेशन थ्रू ते टेस्ट केलं जातं, जसं की टेस्टर एखादा करतो की हा स्क्रीन नाही असं नाही झालं की ते. तसं नाही तसं नाही. ओके, ठीक आहे ना हा मग. ओके. हा अजून काही क्वेश्चन? अंकिता, अनुष्का, ज्योती मॅम? नाही नाही. ओके. सो तुमच्याकडे काही नवीन स्क्रीन आहेत का डेव्हलपर जे तुम्ही स्टार्ट करू शकता ह्याच्यावरती?